नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चॅप्टर दुसरा सुरू करणार आहोत. तर आपण जे पूर्ण केलेलं आहे, फर्स्ट जो चॅप्टर आहे तो आपण पूर्णप्रमाणे पाहिलेला आहे. तर आता त्याचप्रमाणे आपण एक्सप्लेनपणे समजून घेऊयात हे जो दुसरा जो चॅप्टर आहे तो. तर या चॅप्टरमध्ये व्यवस्थापनाच्या कार्याच्या संबंधित हा चॅप्टरमध्ये पूर्ण काय कार्य करावे लागते व्यवस्थापनासाठी ते पूर्ण एक्सप्लेनप्रमाणे यामध्ये जे टोटल 6 जे कार्य आहेत ते दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहेत एक्झाममध्ये खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. यावरती 7-8 मार्काचा क्वेश्चन येतो म्हणजे येतो विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर यामधील हे जे टॉपिक जे आहेत नियोजन, संघटन, कर्मचाऱ्याचे व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय, नियंत्रण हे खूप महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. याचा अभ्यास तर केलाच पाहिजे. तर याचप्रमाणे आपण हे सर्व टॉपिक पाहूयात. तर आता आपण प्रस्तावना स्टार्ट करूयात. याआधी जे आपण फर्स्ट चॅप्टरचे जर आपण पाहिलेलं नसेल व्हिडिओ तर ते आपल्या चॅनलमध्ये जाऊन ते आपण पाहू शकता. तर त्याचप्रमाणे प्रस्तावना पहिल्या प्रकरणात आपण व्यवस्थापनाच्या अधिक तत्वांविषयी सविस्तर चर्चा केली आहे. संघटनेचे व्यवस्थापन करण्यासाठी ही तत्त्वे अतिशय महत्त्वाची आहेत. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला विविध कार्य पार पाडणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एकत्र हिंदू कुटुंब संस्थेत करता प्रत्येक कामासाठी व प्रत्येक सदस्यांसाठी योग्य नियोजन करतो. करता ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध गोष्टींचे नियोजन करतो. तो इतर कोणाचीही मदत घेतो. कुटुंबाच्या व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी करता मार्गदर्शन करतो, समन्वय साधतो आणि प्रत्येक कामावर नियंत्रण ठेवतो. करता इतरांच्या मदतीने करत असलेल्या या सर्व कर्मांचाच व्यवस्थापन असे म्हणतात. हे जो करतो करता या कामांनाच काय म्हणतात? व्यवस्थापन. वेगवेगळ्या पद्धतीने केले जाणारे व्यवस्थापन. याप्रमाणेच प्रत्येक व्यवस्थापनाचे यश हे प्रभावी व कार्यक्षम व्यवस्थापनाचा परिणाम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे प्रस्तावना आहे, जे मेन त्याचा मुद्दा जे आहे तो व्यवस्थापन. प्रत्येक जो व्यक्ती आहे तो संस्थेसाठी किंवा त्याच्या कंपनीसाठी तो योग्य प्रमाणे जो व्यवस्थापन करतो, ते व्यवस्थापनाचे कार्य कोणते असू शकतात त्याप्रमाणे आहे. तर संघटनात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हाती घेतलेल्या कामांनाच व्यवस्थापन असे संबोधले जाते. व्यवस्थापन हा विविध तत्वांचा समूहिक आहे, जो नियंत्रण, निर्देशन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, संघटन, समन्वय आणि नियंत्रण या सर्व कार्याशी संबंधित आहे. ही सर्व संघटनात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत करतात. तर हे झाले विद्यार्थी मित्रांनो प्रस्तावना. तर ही प्रस्तावना याचप्रमाणे जे आहेत तर व्यवस्थापनाचे कार्य आहेत. तर व्यवस्थापनाचे कार्य टोटल 6 आहेत विद्यार्थी मित्रांनो. जे 6 कार्य आहेत ते करणे अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण की या 6 जे कार्य आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. हे IMP क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. हा तुम्हाला 8 मार्काचा क्वेश्चन म्हणून पण विचारला जाऊ शकतो. तर त्याचप्रमाणे आपण आता व्यवस्थापनाची कार्य जे आहेत ते पाहूयात. L.A. ॲलन यांच्या मते व्यवस्थापक जे करतो ते व्यवस्थापन. ही व्याख्या भिन्न प्रकारच्या कार्याच्या माध्यमातून व्यवस्थापकाच्या भूमिकेवर भर देते. व्यवस्थापकाची कार्य नियोजनानेच सुरू होते आणि नियंत्रणाने संपतात. परंतु प्रत्येक कार्य एकमेकांशी संबंधित आहे. हे एकमेकांपासून वेगळी करता येत नाही. व्यवस्थापनाची कार्य व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांशी संबंधित आहेत. भिन्न विचारवंतांनी व्यवस्थापनाच्या कार्याचे वर्गीकरण केलेल्या पद्धतीने केलेले आहेत. हेनरी फ्युअलच्या मतानुसार व्यवस्थापन करणे म्हणजेच भाकीत वर्तविणे, नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे आणि नियंत्रण ठेवणे होय. ल्युथर लुग्लिग यांनी व्यवस्थापन कार्यासाठी POSDCORB हा शब्द दिला आहे, ज्यामध्ये P म्हणजे प्लॅनिंग म्हणजेच नियोजन, O म्हणजे ऑर्गनायझिंग म्हणजे संघटन, S म्हणजे शिफ्टिंग म्हणजेच कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन, D म्हणजे डायरेक्टिंग म्हणजे निर्देशन, C म्हणजे कॉर्पोरेशन म्हणजे समन्वय, आणि R म्हणजेच रिपोर्टिंग म्हणजेच अहवाल सादर करणे, आणि B म्हणजे ब्युटगेटिंग म्हणजे अंदाजपत्रक तयार करणे. अहवाल देणे व अंदाजपत्रक तयार करणे ही कार्य नियंत्रणामध्ये समाविष्ट केलेली आहेत. नियोजन हे जे पहिला जो मुद्दा आहे 2.2.1 जो नियोजन जो आहे हा नियोजन एक्सप्लेनप्रमाणे आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. सोपं आहेत, खूप अवघड नाहीत. ते फक्त तुम्ही सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा. खूप इझी आहे.
नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित आहे. यामध्ये करावयाची कामे आधीच ठरवली जातात. नियोजन ही तार्किक विचार करण्याची आणि तर्कशुद्ध नियंत्रण घेण्याची वैचारिक प्रक्रिया आहे, जी व्यवसाय संघटनेच्या दृष्टीत पूर्ण करण्यावर भर देते व विविध कार्यप्रणाली विकसित करते. योग्य नियोजन व त्यांची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करते. संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. नियोजन जे आहे तो पहिलंच केलं जातं व जे केलं जातं त्यापासून जे आहे ते त्या संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी यामुळे मदत होतो. तर थोडक्यात नियोजन ह्या भविष्यातील कार्याचा विस्तृत कार्यक्रम आहे. म्हणजे नियोजनामुळे काय होते, भविष्यातील पुढे जी कामे जी आहेत ते करण्यासाठी मदत होते. तर नियोजनाची इथं खाली वाक्य दिलेली आहे ते पाहूयात. त्यानंतर ते वाक्य झाल्यानंतर नियोजनाचे महत्त्व दिलेले आहेत. नियोजनाला काय महत्त्व आहे, नियोजन कोणी कशासाठी, कोणत्या संस्थेमध्ये किती केलं पाहिजे, ते सर्वप्रमाणे आपण या महत्त्वांमधून जाणून घेऊ शकतो. तर नियोजनाच्या काही महत्त्वाच्या व्याख्या जे आहेत ते पाहूयात. क्विंटज आणि ओडोनेल कोणतेही काम करायचे आहे, कसे करायचे आहे, केव्हा करायचे आहे व कोणी करायचे आहे हे अगोदरच निश्चित करणे म्हणजेच नियोजन आहे. ही व्याख्या सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला वाटलं तर तेच मी खालचे पण पाहूया. आधी पाहूयात आपण. नियोजनांमुळे आपण कुठे आहोत व आपल्याला कुठे जायचे आहे यांतील अंतर कमी होते. यामुळे अशा गोष्टी शक्य होतात ज्या इतर वेळेला कधीच शक्य झाल्या नसत्या. तर आपण खालचे पाहूयात. जेम्स स्टोनर संघटनेची उद्दिष्टे ठरविणे व ती उद्दिष्टे साध्य करण्याचा मार्ग आखून देणे म्हणजेच नियोजन. संघटनेची उद्दिष्टे ठरविणे व ती साध्य करण्यासाठी जो मार्ग आखून दिला जातो ते आखून देणे म्हणजेच नियोजन आहे. दोन्हीपैकी आपण कोणती पण जे व्याख्या जी आहे ती समजून घेऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये जे परीक्षा असते त्यामध्ये तुम्हाला जर हा क्वेश्चन आला तर तुम्हाला देता येईल. तर त्याचप्रमाणे आपण पाहूया नियोजनाचे जे महत्त्व जे आहे ते पाहूयात. हे एक मूलभूत कार्य आहे जे पूर्वानुमानाच्या साहाय्याने अनिश्चित भविष्यातील धोका कमी करते आणि आपल्याला कोठे व कसे जायचे आहे याबद्दलचे रूपरेषा ठरविते. तर यातील जे पहिले जे आहे, स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत करते. नियोजन ध्येय व उद्दिष्टे ठरविणे व ती साध्य करण्यासाठी योजना तयार करण्याशी संबंधित आहे. यामुळे व्यवस्थापकाला संघटनेच्या सध्या परिस्थितीचे विश्लेषण करून त्या आधारे भविष्यात निश्चित स्थान मिळवण्याचा मार्ग ओळखण्यास मदत होते. एकच आहे विद्यार्थी मित्रांनो, नियोजन काय आहे, जे भविष्यातील जे आपलं जो मार्ग कुठे जाणार आहे त्यावर आधारित आहे. नियोजनामुळे तो आज समोरला जो भविष्य आहे तो निश्चित स्थान मिळवण्याचा मार्ग जे आहे ते ओळखला जातो. यावरून ध्येय साध्य करण्यासाठी उद्दिष्ट जे निर्धारित करण्यास मदत करतो. राईट मित्रांनो. याचप्रमाणे ते दुसरं जे आहे ते पाहूया. दुसरं जे आहे दिशा दर्शविणे. दिशा म्हणजे काय, नियोजनामुळे ज्या दिशेने आपल्याला जायचे आहे तो दिशा दर्शवली जाते. नियोजनामुळे ध्येय व उद्दिष्टे स्पष्टपणे नमूद केलेली आहेत, हे सुनिश्चित होते. ती मार्गदर्शन म्हणून काम करतात आणि योग्य वेळी योग्य मार्गाने योग्य गोष्टी करण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यामुळे कामगारांना संघटनेचा नक्की काम काय साध्य करायचे आहे व त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे जे समजण्यास मदत होते. आता जो आपली जी आहे एखादी जी संघटना आहे, संस्था आहे, त्यामध्ये जे आहे मार्गदर्शन म्हणून काम करते. काय, दिशा दाखवण्यासाठी जे आपल्या जे नियोजनामुळे जे ध्येय साध्य होतात, तर त्याचप्रमाणे जे आता योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणे त्यामुळे काय होते, दिशा दर्शवली जाते. यामध्ये असं सांगितले आहे. तर त्याचप्रमाणे कार्यक्षमतेत वाढ. कार्यक्षमतेत कशी वाढवणार, नियोजनामुळे कार्यक्षमतेत वाढ कशी होणार, तर नियोजनामुळे व्यवस्थापकांना उद्दिष्टे स्थापित करणे आणि वाटचालीला मार्ग ठरविण्यास मदत होते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची भविष्यातील कामगिरी सुधारण्यास मदत होते, जे संघटनेसाठी फायदेशीर ठरते. नियोजनामुळे कर्मचाऱ्यांच्या योग्य वेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार काम करू शकतात. कामगिरीत झालेल्या सुधारणांमुळे संघटना जास्त नफा कमावते. जे कर्मचाऱ्यांना काय होते, कामगिरी सुधारण्यास मदत होते. कशामुळे, कार्यक्षमतेच्या वाढामुळे. हे जे एक महत्त्व आहे कशाचं, नियोजनाचं. तर त्यामुळे होते कामगिरी झालेल्या सुधारणांमध्ये संघटनांना जास्त नफा होता. हे सोपा पॉईंट आहे, कार्यक्षमतेची वाढ. यापैकी आपण 5 किंवा 7
7 तर विद्यार्थी मित्रांनो आपण केले पाहिजे. टोटल जे आहे ते पूर्ण 10 आहेत. त्यापैकी 7 तर एक्सप्लेन प्रमाणे आपल्याला आले पाहिजे. एक्झाममध्ये लिहिता आले पाहिजे. तर त्याचप्रमाणे आपण जे आहे ते आता आपली कार्यक्षमतेची वाढ झालेली आहे ते समजलं पाहूयात. जोखीम कमी करते. नियोजन आहे जोखीम कमी करते. नियोजन पूर्वानुमान तंत्रावर आधारित आहे. या प्रक्रियेमध्ये भविष्याचा अचूक बोध घेऊन भविष्यातील होणाऱ्या बदलांचा अंदाज बांधला जातो. नियोजन भविष्यातील करावयाची कामे आधीच निश्चित करत असल्याने होणाऱ्या बदलांना व अनिश्चित घटनांना सामोरे कसे जायचे याचा मार्ग दाखवितो. बदल किंवा धोका पूर्णपणे काढून टाकले जाते. टाकले जाऊ शकत नाही. हे धोके टाळणे शक्य नसते, परंतु त्यांचे अनुमान करणे व प्रतिबंधकात्मक उपायांनी त्यांना हाताळणे शक्य आहे. त्यामुळे भविष्यातील जोखीम कमी होते. भविष्यातील जोखमांचा विचार करून जर कंपनी किंवा संघटनेने त्यावर आधीच नियोजन केलेले असेल तर जो येणारी जो जोखीम आहे ते कमी प्रमाणात होते. याचा मेन उद्देश हा आहे. तर यासमोरील जे पाहूया ते 5वं जे पॉईंट आहे, उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर. संघटनात्मक नियोजन संसाधनाची उपलब्धता व विविध कार्यांसाठी लागणाऱ्या संसाधनांच्या योग्य विभागणी यांचा विचार केला असतो. तसेच त्यामुळे संसाधनांचा पर्याप्त वापर करणे शक्य होते, ज्यामुळे उच्च कार्यक्षमता व चांगले परिणाम साध्य होते. योग्य नियोजनाने आपल्याला संसाधनांचा अपव्यय टाळला जातो. जर आपण उपलब्ध जे संसाधने आहे त्यांचा जर योग्य प्रमाणे जर वापर केला तर हे जर वापरामुळे काय होतं, जे आपण नवीन घेतला जातो किंवा हे जे संसाधनांचे पर्याप्त वापर केल्यामुळे तो करणे शक्य होतं. उच्च कार्यक्षमतेसाठी चांगले परिणाम साध्य होते. तर हे आहे उपलब्ध संसाधनाचा पर्याप्त वापर. जो आपण पर्याप्त वापर केला पाहिजे जे उपलब्ध संसाधने आहेत त्यांचा. तर यापुढील जो आहे ते आहे निर्णय घेण्यास मदत. विद्यार्थी मित्रांनो, निर्णय घेण्यास मदत हे पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. व्यवस्थापनासमोर वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. सर्व कल्पनांच्या सर्व सकारात्मक नकारात्मक परिणामाचा विचार करून ध्येय साध्य करण्याचा सर्वोत्तम पर्याय निवडण्यासाठी व्यवस्थापनाला नियोजनाची मदत होते. पूर्वनिर्धारित ध्येय साध्य करण्याच्या वैकल्पिक कार्य निर्धारित केल्यानंतरच निर्णय घेतला जातो. यामुळे व्यवस्थापकाला तर्कशुद्ध निर्णय घेण्यास मदत होते. नियंत्रणासाठी मानके ठरविण्यास उपयुक्त. हे निर्णय ध्येय जे आहे विद्यार्थी मित्रांनो त्या निर्णय घेण्यास मदत करते. त्याचप्रमाणे जो यामध्ये दाखवलेले आहे, सर्व विकल्पांचा सर्व सकारात्मक व नकारात्मक परिणामाचा जर विचार केला तर त्यानुसार ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला जो मदत केला जातो. तर याचप्रमाणे आपण समोरला पाहूया जे 7व्या नंबरचा आहे, नियंत्रणासाठी मानके ठरविण्यास उपयुक्तता. नियोजन नियंत्रणासाठीची मानके निर्धारित करते. यांमध्ये व्यवस्थापन वास्तविक कामगिरीची तुलना मानकांशी करून वास्तविक व प्रमाणित कामगिरींच्या काही फरक असते तर तो शोधून काढू शकतात. अशा प्रकारच्या तफावत निर्णयाच्या माध्यमातून भरून काढता येते. म्हणून नियोजन नियंत्रणासाठी आधार ठरतो. तसेच कामाच्या ठिकाणी शिस्त राखण्यासाठी देखील नियोजन महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे आपण 8वं जे पाहूया, सर्व कार्याचा समन्वय साधणे. म्हणजे सर्व जे कार्य केले जातात त्यामध्ये समन्वय साधणे. नियोजनामुळे सर्व कार्यांमध्ये समन्वय साधणे शक्य आहे. यामुळे कार्यामधील परस्पर व्याप्ती कमी होते आणि व्यवसाय संघटनेतील सर्व कार्य एकमेकांशी निगडीत असतात. यांचा विचार नियोजन प्रक्रियेमध्ये केलेला असतो. संघटनेतील सर्व कार्य व संघटनेच्या परस्पर संबंधित जोडणे उत्तम नियोजनांमध्ये शक्य होते. त्यामुळे सर्व विभाग एकत्रित योजनेनुसार काम करतात व समन्वय साधला जातो. तर सर्व कार्यांचा समन्वय साधणे यामध्ये केले जाते नियोजनामध्ये. तर व्यवस्थापनाची इतर जी कार्य सुलभ करते. नियोजन काय करतो, व्यवस्थापनाची इतर जी कार्य आहे ते सुलभ करतो. प्रत्येक संघटनांना नियोजना दरम्यान ठरविलेली उद्दिष्टे प्राप्त करण्याच्या ध्येयांचे कार्य करीत असते. जोपर्यंत नियोजन योजना तयार केली होत नाही तोपर्यंत संघटन कामगार व्यवस्थापन ही व्यवस्थापनाची इतर कार्य करता येत नाहीत. म्हणून नियोजन व्यवस्थापनाची इतर कार्य सुलभ करते. व्यवस्थापनाची इतर सर्व जी कार्य आहेत ते नियोजनामुळे काय होते
कार्य करण्यास मदत होते. तर आपण यामध्ये जे आहे ते पाहू शकता की कामगार व्यवस्थापन हे जे आहे, ज्यांना जे आहे व्यवस्थापनाचे जे इतर कार्य आहे ते करता येत नाही, तर त्याचप्रमाणे जे आहेत ते नियोजनामुळे काय होते, अशा पद्धतीमध्ये मदत केली जाते. म्हणजे नियोजनामुळे मदत होते, सुलभ करता येते कार्य. जे 10वं जे आहे ते नियोजनातील अखेरचा जो पॉईंट आहे, तर यापुढील जो आहे ते आहे यापुढील जे आहे ते संघटन ऑर्गनायझिंग. तर आता आपण ते जर आपल्याला पाहायचं नाही, ते जर आज आपण इतकंच कंप्लीट करूयात की नवीन कल्पनांना प्रोत्साहन देते. नियोजन व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. नियोजन ही नियंत्रण घेण्याची प्रक्रिया आहे, ज्यात चिकित्सक पद्धतीने विचार करून नाविन्यपूर्ण कल्पनांचा प्रचार करण्याचा अंतर्भाग होतो. सरतेशेवटी या अभिनव कल्पनांमुळे संघटनेची ध्येय साध्य होतात. हे व्यवस्थापनाचे सर्वात आव्हानात्मक कार्य आहे, कारण यांमुळेच भविष्यातील सर्व कार्यांना दिशा मिळते, ज्यामुळे संघटनेची वाढ व प्रगती साधली जाते. थोडक्यात, एखाद्या संस्थेच्या वाटचालीत आणि व्यक्तीच्या आयुष्यातील नियोजनाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. संघटनेच्या वातावरणात झपाट्याने बदल होतो आहे, तसेच भविष्यातील अत्यंत अनिश्चित आहे. योग्य नियोजनाच्या मदतीने जोखीम व निश्चित कामी करता येतात. म्हणूनच संघटनेचे अस्तित्व टिकून राहणे, तिचा विकास आणि यशांसाठी नियोजन ही एक मूलभूत गरज आहे. म्हणजे नियोजनामुळे काय होते, अस्तित्व टिकून राहते संघटनेचे, अनिश्चित कामे करता येतात, जोखीम टाळता येते. तर हे सर्व जे कामे आहे ते नियोजनामुळे होतात व नवीन कल्पनांना प्रोत्साहन नियोजनामुळे दिले जातो. तर याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज नियोजनाचे जे पूर्ण जे आहे ते कंप्लीट केलेले आहे. नियोजन यामध्ये आपलं झालेलं आहे. तर त्याचप्रमाणे आपण आता जो पुढील जो पार्ट होणार आहे आपला, तर त्यामध्ये जे आहे आपण संघटन हे जे आपण टॉपिक जे आहे ते पाहूयात. संघटन, त्यानंतर मग कर्मचाऱ्याचे व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय, त्यानंतर हे जे समोरला जो टॉपिक आहे तो नियंत्रण पाहूयात. तर येथेच आपला व्हिडिओ थांबवतोय मी व त्याचप्रमाणे आपण पूर्ण टॉपिक कंप्लीट करूयात. जर असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील व त्याचबरोबर तुम्हाला याआधील पण व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर. याचप्रमाणे नवनवीन व्हिडिओ आपण टाकूयात व आपण यापासून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर या नियोजन जे आहे ते आपल्याला असे समजले असेल असे मी गृहीत धरतो. आपला हा व्हिडिओ आता थांबवतो व यापुढील जो व्हिडिओ आहे तो संघटन याविषयी आपण टाकूयात.